ग्रामपंचायत कार्यालयात महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याशी गैरवर्तन, दोघांविरोधात तक्रार दाखल. महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालय वाढुणा बुजुर्ग येथे नोंदवहीच्या कोऱ्या पानावरून वाद निर्माण झाला होता. यानंतर मोहोपा पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत महिला अधिकारी यांनी 2 व्यक्तींविरोधात गैरवर्तन, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला ही ग्रामपंचायत वाढुणा बुजुर्ग येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार 10 जुलै 2026 रोजी ग्रामसभा सर्वांगीण योजना संदर्भातील बैठकीनंतर कार्यालयात प्रशिक्षण नोंदवही रजिस्टर पाहण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य संजय मनोहर चौधरी वय 39 आणि नितीन हिरामण बोधाने वय 28 यांनी कार्यालयात जाऊन रजिस्टरची मागणी केली. यावेळी रजिस्टरच्या पानांचे कोरे असल्याच्या प्रयत्नावरून वाद झाला. त्यानंतर दोघांनी रजिस्टर हिसकावण्याचा प्रयत्न केला, तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने सांगितले की या घटनेमुळे त्यांना मानसिक त्रास झाला असून संबंधितांनी त्यांच्या बदनामीचे प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. तसेच सोशल मीडियावर काही मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर मोहोपा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन संजय चौधरी व नितीन बोधाने यांच्यावर कलम 74, 351, 2, 352, 3, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोपा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी तक्रारदार ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याने केली आहे.